चर्चा सुरू होत्या. आता विधान परिषदेची निवडणूक देखील संपली आहे, तर विधानसभाच्या निवडणुका तोंडावर आल्या, काय परिस्थिती? तिसरी आघाडीने शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, वंचित यांची आघाडी एक तयार करू. त्याला तिसरी आघाडी नाही, आमची पहिली आघाडी राहील. यांच्या बाकीच्या नंतरच्या आघाड्या आहे. हो, पण तुम्ही आता असं म्हटलं की तुम्हाला कुठं म्हटलं मी महायुतीमध्ये आहे? कोण म्हटलंय? आम्ही महायुतीला पत्र देणार आहोत. त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचे मुद्दे, दिव्यांगांचे मुद्दे आणि युतीनं जर ते कबूल केलं आणि घोषणा केली तर माझी सीट बच्चू कडू आमदारकी लढणार नाही, ते युतीला देणार, माझी स्वतःची. त्यांनी जर आमच्या मागण्या पूर्ण केल्या तर लढायची काय गरज आहे? मग तुम्ही निवडणूकच लढणार नाही, त्यांनी घोषणा केली तर. काय माझ्या मागण्या आमचं आहे, पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं MRHS मध्ये झाले पाहिजे. 50% नफा धरून भाव जाहीर केला पाहिजे. 2 पैकी एक तरी काहीतरी केलं पाहिजे. दिव्यांगांना 6,000 रुपये महिना. तुमच्या शिक्षण आणि आरोग्य ही जी विषमता वाढत चाललेली आहे, त्या विषमतेमध्ये जसं शिक्षणामध्ये असू दे का आरोग्यामध्ये समता आणणं गरजेचं आहे. जिथं कलेक्टरचं पोट्ट शिकायला जाईल तिथं गरीबाचं मजुराचं पोरगं सुद्धा कामावर गेलं तिथं शिकू शकलं पाहिजे. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. या सगळ्या मागण्या घेऊन आम्ही 18 प्रकारच्या मागण्या त्यांना देणार आहोत आणि ते जर मान्य केलं तर बच्चू कडू आमदारकीच लढणार नाही. त्यांनी मान्य करून घोषणा केल्या पाहिजे. मला माझं काय म्हणणं आहे, मी जागा सोडणार ना, त्यांनी कोणाला सोडायचं ते ठरवणार. कधीपर्यंत होईल? हे आता आम्ही 19 तारखेला निवेदन देऊ. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.